सर्व घटकातील नागरिकांना न्याय देताना देशातील चौथ्या स्तंभालाही आधार देणे आवश्यक असल्याने पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले। या पत्रकार संवाद यात्रेबाबत सविस्तर माहिती वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे। संभाजीनगरमध्ये पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय याचा शुभारंभ म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ क्रांती चौकातनं वृत्तपत्र दिंडीने झाला आहे आणि ही यात्रा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, कोकण, ठाणे आणि मुंबई 20 तारखेला पोहोचणार आहे। यात्रेचा समारोप YB सेंटर मंत्रालयाच्या बाजूला जे यशवंतराव चव्हाण सेंटर आहे तिथल्या सभागृहामध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दीक्षाभूमीतून ह्या यात्रेला सुरुवात झाली 28 जुलै रोजी। त्या ठिकाणी जवळपास 50 वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून यात्रेला आणि पत्रकारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र या 3 विभागातून ही यात्रा शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्याचा समारोप झाला आणि आज दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी आपल्या सर्वांशी भेटताना विशेष आनंद होत आहे। या ठिकाणी ज्यांनी या शुभारंभ कार्यक्रमाचं नियोजन केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रभू गोरे, वृत्तपत्र दिंडीची ज्यांनी कल्पना मांडली आणि ती पूर्णपणे यशस्वी केली, वृत्तपत्र विक्रेता संघाचे अण्णासाहेब जगताप आणि त्यांची सर्व टीम, ते आमचे महानगर शहराध्यक्ष संपादक अनिल सावंत, माझ्याबरोबर यात्रेमध्ये जे प्रवास करतायत आणि राज्य पत्रकार संघाची आणि पत्रकारांच्या छोट्या मोठ्या अडचणीमध्ये रात्री अपरात्री कधीही जे उपस्थित असतात किंवा जे उपलब्ध असतात ते ज्यांना माऊली म्हणून आम्ही ओळखतो ते विश्वासराव अरोटे, माझ्याबरोबर या विभागाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष शांताराम मगर आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित मित्र, आपण सर्व वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणारे सहकारी बांधव आहोत। पत्रकार संवाद यात्रा सुरू करण्यापाठीमागची भूमिका, ही पत्रकार संवाद यात्रा का सुरू करावी लागली, तर ही पत्रकार संवाद यात्रा कोरोना नंतर जी वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसमोर ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, या अडचणींवर सातत्याने सरकार दरबारी पत्रव्यवहार, निवेदने, भेटणे हे सगळे प्रयत्न आपण सर्वांनी केले। मात्र त्याकडे सरकार ज्या गांभीर्याने पाहायला पाहिजे किंवा सरकारने ज्या संवेदनशीलने पाहायला पाहिजे